थांब रे. तर हा बघा मम्मी पप्पांच्या साखरपुड्याचा फोटो, मधले मधले फोटो. तर मम्मीने मस्तपैकी चिकन केला, त्याच्यावर ताव मारते मस्तपैकी. एवढी भूक लागली ना, बघूनच तोंडाला पाणी. गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि सकाळचे वाजलेत 7:30 आणि 7:30 नाही सॉरी 8. आणि आज कृषिकाची बैठक आहे. गेल्या बैठकीला गेली नाही, मला बरं वाटत नव्हतं म्हणून, कारण का मीच उठली नाही. तर आजची बैठक असते तिची, चालले सोडायला. किशोरी काही अजून आली नाही. आणि आज जेवण पण पटापट उरकायचं. आज तायकांडोचा क्लास असू शकतो. 2 दिवस सुट्टी दिली होती पावसामुळे. तर आता बघू, पाऊस तर थांबलाय, म्हणजे बारीक बारीक लागतो. कोण का बघ लावतेस आहे परत लागला. दीदीला घे, डोळ्यात टाकाल. निघायला ग ते. अरे ही छत्री अशी जावा जावा. हिचं पुस्तक कुठं आहे? दिलं नाही अजून. जा ना, श्लोक चालू झाले. कृषिकाला बैठकीला सोडलं आणि मी लागलेला अरे जेवणाला. इथे किरणचा नाश्ता, इकडे तांदळाचा भाकरी. चला आताच बैठक सुटली, घरून जाऊन आले. तर आज एवढा पाऊस लागतो ना सकाळपासून, मगाशी नव्हता. तर कृषिकाचा तायकांडोचा क्लास होता, मी जाणार होती पण म्हटलं मध्येच पाणी भरलं, अडकून राहील. तर आता डायरेक्ट जे जेवण राहिलं ते उठून येते. भाकऱ्या वगैरे झाल्या, कालबाल्याचा रस्सा करते, म्हणजे सुकी मच्छी झाली. मस्तपैकी आपल्या बळ्याचा रस्सा रेडी झाला आहे. आणि आता कृषिकाला क्लासला सोडायला चालले. भात पण झालाय. कुठे गेली? चला तयारी करा. तर कृषिकाचा तायकांडोचा क्लासला तर जाता नाही आलं, पण ड्रॉइंग क्लास जवळ आहे त्यामुळे तिकडे पाठवते. घरी बसून मस्ती करते, पाण्यात काय खेळते. अय बबड्या, रेनकोट काढे, इथे इथे उभी राहा. आड बाय. तर आता कृषिकाचा क्लास सुटायचा टाईम झाला आहे, 1 वाजला. तर तिला आणायला चालली आहे. मग तिला भरवेन, थोडा वेळ झोपवेन, मग माझी बैठक आहे परत, संडे आहे तर कृषिकाचा आता क्लास सुटला आहे, तर आम्ही घरी चाललो. चला चाल. अशीच कृषिकाला ड्रॉइंग क्लासवरून आणली, जेवलो आणि झोपलो होतो. आता बैठकीला जायला निघाले. बाकीचे सर्व झोपले. 3:30ची बैठक आहे, 2:15 झाले. म्हणजे 10-15 मिनटं आधी जावं लागतं, म्हणजे उभं राहावं लागतं लाईनीत. मग आतमध्ये बसवलं होतं आणि एकतर पाऊस आहे, तर मला आज लवकर निघतोय. तर संध्याकाळ झाली आहे, बैठकीवरून आले, चहा वगैरे घेतला, दुपारची भांडी म्हणजे किरण जेवून गेला ती आवरून घेतली. आणि आता चाललो आहे मी ताडीपीठात आणि मम्मीकडे पण जाणार आहे. आज मम्मीने मस्तपैकी चिकन बनवलं आहे. आणि मम्मीच्या हातच्या सर्वच गोष्टी एकदम एवन असतात. आधी आईच्या हातच्या असायच्या, म्हणजे आईसारख्या चिकनची टेस्ट कुठेच नाही. म्हणजे आत्तापर्यंत किती पण हॉटेलला खा काय नाही, पण मम्मीच्या हातचं चिकन, आईच्या हातचं चिकन एकदम भारी असतं. हां बाबू काय? हो 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 ओके. तर मम्मीच्या इथे पोचलो आणि एवढा वारा येतोय ना, काय विचारू नका, एवढा वारा पसरलाय. काय शी 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 गंदा पाणी येते. चल चल चल, पाऊस जोरात आला. चल. तर पोचलो, बघितलं केवढा वारा सुटलाय. वारा बघितली आहे, चमकते ना वीज. तर मम्मीच्या इथे पोचले आणि लिफ्टमध्येच मला मम्मी भेटली. बरं, आम्ही खाली थांबलो होतो लिफ्टसाठी, तितक्यात मम्मी पण कामावरून आली. कृषिका बेल. तर मम्मी भेटली लिफ्टच्या इथे. चला. दरवाजा काय लावलेला, वारा आहे ना. तर आत्ताच मम्मीकडे आले आणि आल्याला मम्मीने तिच्या लग्नाचा अल्बम इथला शोधून ठेवायला सांगितलेला. आधी मोठ्या ह्याच्यामध्ये होतं, नंतर ते काही फोटो खराब झाले, तर असे झालेत फोटो, त्यामुळे तिने ह्याच्यात काढून ठेवलेले मम्मीच्या हळदीचे फोटो. उलटे आणि सुलटे लावले सगळे. हळदीला नाचते ती मावशी आहे माझी.
हे आजी आजोबा, आमचे बाबा, मम्मीची आई, ही मोठी मामी चुलत, ही चिमाची मम्मी, ही भाऊजींची आई म्हणजे दीदीची सासू. दीदीच्या सासूचा पण मम्मी फोटो आहे याच्यात. दीदीचे सासू आहे ना, त्यांचा पण फोटो आहे. त्या टायमिंगचे पप्पा आणि मम्मी. हा थांब थांब, मध्ये नाही असं करायचं बाळा. दीदीच्या हो असेल तर मम्मी बघ, छोटी बघ. कोण? छोटी कुठे, शाळेत जायची. दीदी आहे त्या टायमिंगची लग्नातली. केवढीशी दिसते माऊ, बघ सोनू केवढीशी दिसते. थांब थांब जरा, खेचू नको, फोटो नाही घ्यायचा. थांब थांब. या कोपऱ्यात आहे तो माझा मामा आहे, इकडे दीदी आहे, आजोबा आहेत माझे. सगळी पहिल्याची लोक कशी होती. ही मम्मीची मोठी आई म्हणजे मोठी आजी, जिला आम्ही वाड्यातली आजी बोलायचो. ही पण मावशीची मुलगी आहे, चुलत मावशीची. तेव्हाचा शालू मम्मीचा फोटो विरळ झाला आहे पूर्ण. काय शाळांना सुट्टी आहे? हो. पाऊस आहे उद्या? अरे हे पाणी भरते त्याच्यानं. हे मम्मीचे मामा. तर हे फोटो मम्मीच्या साखरपुड्याचे आहेत, तेव्हाच्या साड्या बघा. तर हा बघा मम्मी पप्पांच्या साखरपुड्याचा फोटो. मधले मधले फोटो, आता पहिल्यासारखे फोटो नाही आहेत. एक दोन असे मध्येच भेटत आहेत, मधलेच नाही आहेत. हा आमचा मया दादा केवढूस होता आणि पाठी आत्या आहे माझी. आणि हा फोटो बघितला सर्वात जुनी पिढी त्यांचा, म्हणजे कोपऱ्यातले छोटे ते मोठे पप्पा आहेत, ही आजी आहे आणि आजोबा आहेत. आणि हे बाकीचे कोण आहेत ते माहीत नाही, पण पहिल्याचा फोटो अजून कोण आहे. हां आमची आजी, ही बघ कशी दिसायची. तर आज मम्मीने मस्तपैकी चिकन केलं आहे आणि तेच खाते आता. आणि मम्मीच्या हातचं चिकन बोलणं भारीच असतं एकदम. तर मम्मीने मस्तपैकी चिकन केलं, त्याच्यावर ताव मारते मस्तपैकी. एवढी भूक लागली ना, बघूनच तोंडाला पाणी सुटले. मसाले तर मम्मीच्या इथून तुम्हाला दिसणार नाही एवढ्या उंचावरून, पण बारीक बारीक पाऊस लागतोय आणि वारा पण एवढा सुटलाय ना की दरवाजा धाडकन आपटून जातो. आता इथून निघालोय, मस्तपैकी जेवलो आणि मला बरं नाही वाटत आहे. काय खोकला तर मला झालाच आहे, पण माझं डोकं वगैरे तर जाम झालं आहे. थोडंसं अंग पण गरम दुपारपासून वाटत होतं, तर आता अंग पण गरम झालं आहे. आणि मम्मीकडून आता डोलो गोळी घेतली. आता घरी जाऊन व्हिडिओ एडिट करते आणि झोपून जाते डायरेक्ट, कारण का सकाळपासून बैठकीत पण खोकला वगैरे होता. चला, तर आत्ताच मम्मीकडून घरी आले आणि जिकडे तिकडे कपडे पसरवून ठेवलेत कृषिकाचे, कारण का बारीक सारीक कपडे आहेत ते सुकत नाहीत, त्यामुळे असेच मी किचनवर वगैरे टाकून ठेवलेत. म्हटलं आपले मशीनमधनं वॉश नाही केलेलं, ते मम्मीकडून मी धुवून आणले, कारण की इथे एवढी आमची एरिया जागा नाही, त्यामुळे ते बिल्डिंगमध्ये थोडेफार सुकतात. आणि मग आता बारीक बारीक आहेत ते पंख्यावर टाकलेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असले त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.